कमी फीस आहे म्हणून त्या क्लासला जातात, किंवा दुसरं त्या एका क्लासेसची मार्केटिंग खूप स्ट्रॉंग झालेली आहे म्हणून तिथे जातात, मग तिथे गर्दी, दोन्हीकडे गर्दी आहे. हे क्लासेसची जी काही सायकोलॉजी म्हणू शकतो, किंवा आपण ही जी काही इकोसिस्टम आहे ती कशा पद्धतीने हँडल केली पाहिजे, किंवा रेड फ्लॅग ग्रीन फ्लॅग याच्यामध्ये क्लासेसमध्ये स्टुडंट्सने किंवा पालकांनी कसे ओळखले पाहिजेत. तुमचं म्हणणं खूप बरोबर आहे सर. बऱ्याच ठिकाणी स्टुडंट्स काय करतात की 10-12 हजाराने फी कमी आहे ना, मी तिथे जातो, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. मग तिथे गेल्यावरती होतं काय, पहिली गोष्ट त्याला असं वाटतं माझं कॉलेज अजून संपलेलंच नाही. कॉलेजमध्ये तरी बरं होतं, 50-60 जणांची बॅच होती, इकडेही 50-60 जणांची आहे, ऑनलाईनमध्ये असेल तर 100-1 जणांची आहे. तिथंच त्याचा कॉन्फिडन्स संपून जातो. कसा आपली ग्रामीण भागातील सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातली मुलं आहेत, इतक्या क्राऊडेड बॅचेस असतात जेणेकरून त्यांचे डाऊटच सॉल्व्ह होत नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं नुकसान पैशापेक्षाही जास्त होतं, जे कुणीच सांगत नाही, ते होतं वेळेचं. ग्रॅज्युएटने एवढा विचार करावा, जिथं कॉस्ट कमी आहे तिथे बाय डिफॉल्ट क्वालिटी कमीच असणार आहे.